असाल जर का काम चुकार तर विसरा वाढीव पगार अशी आपली चर्चा आहे. त्याला कारण ठरलेले आहे ते केंद्राची नवीन अधिसूचना. 7वा वेतन आयोग लागू होत असताना आलेली अधिसूचना आहे. परफॉर्मन्स चांगला नसेल, व्हेरी गुड गुड अशा प्रकारचे रिमार्क्स नसतील तर तुम्हाला पगारवाढ मिळणार नाही. आपली चर्चा सुरू आहे. जी.डी. कुलथे आता आपल्यासोबत आहेत, राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते, फोनद्वारे. कुलथे सर, स्वागत आहे आपलं. काय आपली पहिल्यांदा रिॲक्शन आहे या निर्णयाबद्दल? कुलथे सर, कुलथे सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कुलथे सरांपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये. मगाशी राहिलेला मुद्दा, अभ्यंकरांनी मांडलेल्या मुद्द्याला आपलं उत्तर. नाही, वेलणकरांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो वरकरणी किती पण छान दिसत असला तरी त्याच्यामधला प्रॉब्लेम असा आहे की कुठचाही राजकीय पुढारी एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये एका दिवसामध्ये कमीत कमी 1000 लेटर्स, कंप्लेंट लेटर्स टाकू शकतो. आज जर स्टेशनवर बसलं तर येणारे जाणारे प्रत्येक जण कागद न बघता सह्या करतात आणि तुम्ही सांगाल त्या पेपरवर मी तुम्हाला सांगतो की 200, 400, 500 सह्या ह्या अशाच मिळतात. तर त्याच्यामुळे लोकांच्या सहभागाचा हा दृष्टिकोन कितीही चांगला असला तरी तो किती प्रॅक्टिकल आहे हे बघावं लागतं. उदाहरणार्थ, एखाद्या पॉलिटिशियन्सचं जर काम एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी केलं नाही तर त्याच्यावर खुन्नस काढण्यासाठी आजूबाजूच्या आपल्या गल्लीमधल्या 500 जणांचा तो कंप्लेंट लेटर आणू शकतो. तर त्याच्यामुळे हे जरी दिसायला चांगलं असलं मला असं वाटतं की आपल्याला कुठंतरी एखाद्या सिस्टीमवर विश्वास ठेवावा लागेल आणि आपण विश्वास ठेवून हे पुढे गेलं पाहिजे. सूचना चांगली आहे. मला कल्पना आहे कुमारांकडे मला जायचंय, त्यापूर्वी वेलणकरांचा एक मुद्दा इथे आपण थोडासा स्पष्ट करूयात. वेलणकरजी, पब्लिक क्रायचा मुद्दा हा फसवा आहे. तो ऐनवेळी मागणी करणाऱ्यालाही गोत्यात आणू शकतो. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे, ते म्हणतात ते एका परीने खरंही आहे, परंतु म्हणूनच याच्यामध्ये तारतम्य भाव बाळगावा लागेल. नुसता हा कर्मचारी वाईट आहे असं म्हणून चालणार नाही. त्याला त्याची तक्रार स्पेसिफिक द्यावी लागेल. कारण लोक जेव्हा तक्रार देतात तेव्हा स्पेसिफिक इन्सिडेंट सकट देतात. हो, ते इन्सिडेंट सकट ती तक्रार दिली तर त्याचं खात्र जमा करणं सोपं असू शकतं. केवळ हा मला चांगला वाटत नाही, हा मला आवडत नाही अशा तक्रारीला अर्थ नाही. त्यामुळे या इन्सिडेंट सकट जेव्हा तक्रारी येतात तेव्हा, आणि अशी 2% तर शक्यता आहेच की कुठल्याही सिस्टीमचा गैरवापर होईलच. पण गैरवापर होईल म्हणून कुठली सिस्टीम आणायचीच नाही असं जर ठरवलं तर मग काहीच होणार नाही. मग वरिष्ठही गैरवापर करतील, कनिष्ठही गैरवापर करतील, बाजूचेही गैरवापर करतील, राजकारणी गैरवापर करतील. वेलणकरजी, हाच तर सगळ्या मुद्दा आपण सिस्टीमचा मांडत गैरवापर होऊ होतो. शकतो. वेलणकरजी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. तोच तर मुद्दा की शेवटी तुम्हाला कुठलं तरी डिस्क्रिप्शन ऍक्सेप्ट करावंच लागेल. मग ते लोक नावाच्या एका सामूहिक व्यक्तिमत्वाचं असेल, नाही तर वरच्या अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचं असेल, हरकत नाही. मी कुमारांकडे जातो आणि त्यानंतर गेस्ट, आता नवीन गेस्ट इकडे स्टुडिओमध्ये येत आहेत. हा जो विषय आहे ना, तर एखाद्याला आपल्या ज्युनियरला जर पगारवाढ रोखायची असेल तर त्या सुपिरियरला सुद्धा पेपर तयार करावे लागतीलच की तो आपल्या मनाप्रमाणे करणार नाही, तो करूच शकत नाही. मी कुमारांचा मुद्दा घेऊन नवीन गेस्ट आले त्यांच्याकडे येतो. आता आपल्यासोबत आलेले आहेत. पहिल्यांदा कुमारांचा मुद्दा पूर्ण करून घ्या. कुमार सर, बोला. एक मिनिट प्रसन्नजी, बोला. एक गोष्ट लक्षात घ्या. आपण ऑनलाईन बऱ्याचदा, एक मिनिट आता थोडं ऐकलं तर बोलेन मी, आपण बऱ्याचदा ऑनलाईन तक्रारी करतो. जो कस्टमर आहे, जो त्याच्यावर कंप्लेंट करतो किंवा काही फीडबॅक देतो, तो फीडबॅक महत्वाचा मानला जातो. इथं फीडबॅक म्हणजे असं स्टेशन उभा राहूनच्या फीडबॅकचं अपेक्षित नाहीये. दुसरी गोष्ट, आम्ही हेच म्हणतो की परफॉर्मन्सचं असेसमेंट झालं पाहिजे, पण ती करण्याची सिस्टीम झाली पाहिजे. ती वरिष्ठांच्या संपूर्णपणे डिस्क्रिप्शनवर असता कामा नये. याला बरेचसे पर्याय आजही आहेत जे आपण ऑनलाईन आता बघतोय. तिसरी गोष्ट, मगाशी जे ते म्हणाले, सरकारी आणि गैर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वरती त्यांनी काही नव्या व्याख्या केल्या, त्या आता पसंत नाहीत. विशेषतः अशा पार्श्वभूमीवर ज्या वेळेला सरकार आपल्या सगळ्या सेवांचं खाजगीकरण करतंय, मध्ये पीपीपी असेल, बीओटी असेल, या सर्वांचं त्यांना सरकारी कर्मचारी म्हणावंच लागेल. त्यांचा पगार जरी कॉन्ट्रॅक्टर देत असले तरी. त्याच्यामुळं विनाकारण कुठेतरी भरकट आमचा या सिस्टीमला पाठिंबाच आहे. त्यांना परफॉर्मन्स बेस्ड हे दिलंच पाहिजे, इन्क्रीमेंट. पण ते करताना काही प्रत्येक वेळेला असंच होतं की काहीतरी द्यायचं आणि मग नंतर त्याचं काहीतरी झालं म्हणून कांगावा करायचा. त्यापेक्षा आधी सावध व्हावं आणि योग्य. बरं, याला सिस्टीम आहे. मी जसं मगाशी सांगितलं, कुणी रस्त्यावर जाऊन त्या क्लार्कनं काम चांगलं केलं की नाही विचारणार नाही, ते त्याच्या कामातून दिसेल. जी नवीन आता राईट टू सर्व्हिसेसची सिस्टीम त्यांनी मागितलं, त्यावेळेला आपण सरकारी कर्मचाऱ्यावर प्रचंड टीका केली होती. ती टीकाही जेवढी योग्य होती
तेवढंच आत्ताचं जे आपण त्यांच्याबद्दल बोलतोय की त्यांच्यासाठी ही सिस्टीम असावी ती तेवढीच योग्य आहे असं मला वाटतं. बर, मी आता स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत आता GD कुलथे आहेत, राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते, आणि विश्वास उडगी आहेत, निमंत्रक आहेत कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे. कुलथेंपासून सुरुवात करूयात. कुलथेजी, सरकारी कर्मचारी या नव्या अधिसूचनेकडे कसं पाहताय? आम्ही जबाबदार संघटना या नात्यानं कार्यसंस्कृती अभियान राबवणाऱ्यापैकी आहोत. पगार मिळतो म्हणजे काम केलंच पाहिजे ही भूमिका अतिशय योग्यच अशी आहे. तेच आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं सांगत असतो. परंतु एकदम जे तुमचा खूप काम करा, तुमचं कामकाज चांगलं आहे की नाही ते तपासून घेऊ आणि मग वार्षिक पगारवाढ देऊ, ही भूमिका मात्र पटण्यासारखी वाटत नाही. कारण 1 वर्ष काम केल्यानंतर ही एक पद्धत आहे, हा नियम आहे, हा कायदा आहे की तुम्हाला ती वाढ दिली गेली पाहिजे. आणि वाढ काही भरमसाठ नसते बरं का. 3% वाढ पगारामध्ये होत असते 1 वर्षाच्या नंतर. आणि काम केल्यानंतर म्हणजे काम तर केलं की नाही हे दररोज पाहिलं जातं, दर महिन्याला पाहिलं जातं, प्रत्येक कामागणिक त्याची गिनती असते. हे असं असताना काम करत नाहीत, काम चुकारांना तुम्ही फार मोठं काही द्या, अशा भूमिकेमध्ये आम्ही नाहीतच आहोत. कारण काम न करणारा असेल तर त्याच्यावर टांगती तलवार त्याच्या ऑफिसरची असते, त्याच्या वरच्यांची असते. त्यामुळे एकदम त्याची पगारवाढच द्यायची नाही, अशा प्रकारचा निर्णय हा नकारात्मक निर्णय राहील आणि याला फार मोठा विरोधच राहील. विरोध केलाच पाहिजे या मताची आम्ही आहोत. कुलथेजी, 2 गोष्टी आहेत. एक, पगारवाढ हा ऑलटुगेदर वेगळा मुद्दा आहे. 7वा वेतन आयोग कितीचा पुरेसा ठरला याची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे, तुम्हीच आला होता त्या कार्यक्रमात. मुद्दा आता असा आहे, अप्रेझल नावाचा प्रकार व्हावा की नाही. करणारा सुद्धा तुमचाच घटक आहे, तो उच्च अधिकारी आहे, बाकीचे कलिग्स आहेत, सबऑर्डिनेट आहेत. तुम्हीच म्हणालात की दर महिन्याला तसंही अप्रेझल होतच आहे. मग आता हे एक फायनल अप्रेझल दर वर्षाच्या शेवटी होत असेल तर त्याला नकार काय? वर्षाच्या शेवटी अप्रायझल म्हणण्यापेक्षा त्याच्या वेळोवेळी होत राहिलेलं असतंय. परंतु बढती ज्या वेळेला येते किंवा तुमचं ACP ते देण्याची वेळ येते त्यावेळेला हे सगळं पाहिलंच जातं. पण ज्याचं नाणं खणखणीत आहे तो जाईल की पुढे? होय, अगदीच बरोबर आहे. परंतु तुमचं बढती देताना, त्याला ACP देताना ह्या गोष्टी पाहिल्याच जातात. परंतु 1 वर्ष कामकाज केलेलं आहे, त्यामुळे जी काही ठरलेली काय नियमांमध्ये बसते ती 3% वाढ द्यायला काहीच हरकत नाहीये. ती द्यायला पाहिजे. ती न देणं ही फार मोठी चूक होणार आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं आहे, तुमचं म्हणजे एका अर्थानं बरं का, एका अर्थानं तुमचं म्हणणं आहे की परफॉर्मन्सच्या पलीकडे जाऊन विशिष्ट वर्ष आणि विशिष्ट काळ पूर्ण केल्यानंतर त्याचे ड्यूज आणि त्याचं प्रमोशन हे झालंच पाहिजे, भले परफॉर्मन्स कसाही असला तरी. परफॉर्मन्स चांगला असल्यावरच बढती द्या असंच मी म्हणतोय. मग ते त्याच्यात तेच म्हणतायत. नाही, दर वर्षाचं इन्क्रीमेंट देताना तुम्ही परफॉर्मन्स बघायचा, बरं, ही बाब चुकीची. ठीक आहे, मी उडगी सरांकडे येतो. उडगीजी, सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वेतन आयोगाच्या संकल्पना बदलत आहे. परफॉर्मन्स बेस्ड वेजेस, प्रॉडक्टिव्हिटी बेस्ड वेजेस या सगळ्या संकल्पना खाजगी क्षेत्रातून आलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी नोकरीमध्ये असुरक्षितता असणं हे स्थायी भाव आहे. किंबहुना खाजगी क्षेत्रामध्ये इनसेक्युअर जॉब्स आणि हाय वेजेस ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे जात असतात. त्यामुळे एखादी नोकरी 5-6 वर्षच असणं हे खाजगी क्षेत्रात समजून घेतात. पण सरकारी क्षेत्रामध्ये जॉब्स हे कंटिन्युअसली 20 वर्षाचा स्केल, 30 वर्षाचा स्केल, सुपरअॅन्युएशन बेनिफिट या स्ट्रक्चरवरती आधारित आहेत. म्हणून तरी पब्लिक सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आयडियल एम्प्लॉयर ही पोझिशन आली. आणि मग त्याचं वेज हे रिअल वेज असावं या पद्धतीने पहिल्या पे कमिशनपासून ते आतापर्यंत स्ट्रक्चर झालेलं आहे. याच्यामध्ये परफॉर्मन्स कोणी करू नये असं नव्हे, परफॉर्मन्स बघितला जातो हे स्ट्रक्चर्ड आहेच. किंबहुना अॅन्युअल इन्क्रीमेंट देण्यापूर्वी एक अप्रेझलचा रिपोर्ट प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडकडून जातच असतो पुढे. पण म्हणून अॅन्युअल इन्क्रीमेंट थांबवलं गेलं पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. मी तुम्हाला इकडे एक फक्त रेफरन्ससाठी सांगतो. तुम्ही म्हणाला, तुम्ही एक शब्द असा वापरला की खाजगीकरणातून, खाजगी व्यवस्थेतून आणलेली या संकल्पना आहेत. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे तुम्हाला माहित असेलच पण मी रिइटरेट करतो. संजीव चांदोरकरांनी स्वतः ट्रान्सलेट केलेलं एक पुस्तक आहे, सोव्हिएत रशियातली अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये सोव्हिएत रशिया असताना बरं का, तेकडच्या कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन काढून घेण्यासाठी इन्क्रीमेंट आणि बोनस दिले जायचे. त्यामुळे बोनस, इन्क्रीमेंट, परफॉर्मन्सशी रिलेट करणारी सिस्टीम ही खाजगीकरणाच्या आधी सोव्हिएत रशियामध्ये आणण्यात आलेली आहे. मग जर का त्याचा अर्थातच परफॉर्मन्सला बोनस, नॉन परफॉर्मन्सला पनिशमेंट्स असतील तर मग हा विरोध का? सोव्हिएत संघातली संपूर्ण संरचना जर तुम्ही बघितली तर जन्माला आलेल्या मुलापासून ते मृत्यूपर्यंत संपूर्ण काळजी स्टेट घेत होतं. इज इट अशी व्यवस्था या देशात आहे का?
मुळात नाहीये. आपला देश भांडवलदारी व्यवस्थेत आहे, किंबहुना तो मिश्र अवस्थेत आहेत. त्यामुळे सोव्हिएट संघामधल्या अनेक कल्पना इथे अशा तशा लागून चालणार नाहीत. त्यामुळे तिथे जन्मापासूनच सगळी संरक्षण म्हणजे एज्युकेशन फ्री आहे आणि मृत्यूनंतर पेन्शन ही संकल्पना जगामध्ये पहिल्यांदा सोव्हिएत संघात आणली. त्यानंतर ब्रिटिशांनी युरोपियन देशांनी उचललेली आहे. त्यामुळे त्या संकल्पना अशा त्याच्या आणणं बरोबर नाहीये. माझा मुद्दा इथे असा, नियत कामाची सर्वोत्कृष्टता म्हणजे माझ्या पगारामध्ये मी काम चांगलंच करणं अपेक्षित असताना माझ्या कामातल्या पुन्हा चांगलपणाला वेगळा बोनस ही एक वेगळी भांडवलशाही वृत्ती आहे. माझ्या मुळात पगार माझ्या कामाला मिळत असताना त्याच्यात परत चांगलं कामाला काहीतरी वेगळं एक्सटेंड देणं इतरांपेक्षा याला एक खासगी मूल्य आहे त्याच्यामध्ये. उडगी आणि प्रसन्न जोशी समान नसतात त्या बाबतीला. जर का उडगी जास्त काम करत असेल तर त्यांना जास्त पगार देणं माझ्यापेक्षा हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात जाणारं खासगीकरणातलं मूल्य आहे. मग एकदा ते मूल्य मानायचंच असेल तर त्याचा रिव्हर्स पण ऍक्सेप्ट केला पाहिजे. नाही, या दोन्ही संकल्पना मी आता इथेच म्हणतो. पहिल्यांदा पॅरिटी ऑफ वेजेस हे अत्यंत महत्वाचं मूल्य आहे. स्वतंत्र भारतानंतर डिस्पॅरिटी इन वेजेस हा पहिला भाग इव्हन सरकारांमध्ये होता, बँकांमध्ये होता, इन्शुरन्समध्ये होता. त्यामुळे पॅरिटी ऑफ वेजेस, इक्वल पे, इक्वल डीए ह्या संकल्पना आल्या. आणि त्याच्यानंतर मग पूर्वी तुम्ही म्हणता तसं एफिशियन्सी बार असेल म्हणजे इन्क्रीमेंट मिळणं हे तुमच्या एफिशियन्सीवर असायचं. ह्या सगळ्या संकल्पना जाऊन साधारणपणे एक 70च्या आसपास या देशामध्ये सरकार आणि बँका आणि विमा या ठिकाणी इन्क्रीमेंटच्या बाबतीत सुद्धा पॅरिटी आली. आता ह्या सगळ्या पूर्वीच्या ज्या संकल्पना आहेत, विषमतेच्या कालखंडातल्या, असमानतेच्या कालखंडातल्या, ज्या डिस्क्रिमिनेटरी होत्या, ज्या म्हणजे जसं मला आवडेल त्या माणसाला मी देईन, जो मला गुड मॉर्निंग म्हणणार नाही त्याला मी देणार नाही, या पद्धतीची जी काही संस्कृती होती त्याला पार करून इक्वॅलिटी या प्रिन्सिपलच्या आधारित आणि मग परफॉर्मन्स ऑफकोर्स त्याच्याबरोबर मोजला गेलाच पाहिजे हे तत्व सातत्याने होतं. त्यामुळे मला इन्क्रिमेंट मिळतं, मला पगार मिळते आणि मी काम नाही केलं तर चालेल असं कोणताही कामगार संघटना पदाधिकारी किंवा कामगार म्हणू शकणार नाही. अशी पण व्यवस्था सरकारी सेवेत आहे आणि सरकारच्या सेवेतल्या बाहेरच्या सेवांमध्ये पण आहे. त्यामुळे मी काम करणार नाही आणि मला मिळालं पाहिजे तर त्याकरता अनुशासनाच्या कारवाई आहेत, त्याकरता डिसिप्लिन ॲक्शन चॅप्टर आहे, त्याकरता स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. त्या अनुषंगाने काम करणारा न करणारा ठोकून काढण्याची व्यवस्था सरकारमध्ये पण आहे आणि खासगीमध्ये पण आहे आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये पण आहे. कुलते सर काय म्हणतात? कुलते सर, दर वर्षाला गोपनीय अहवाल लिहिला जातो आणि सर्वांचा लिहिला जातो. वर्षामध्ये त्यांनी कसं काम केलं सर्व बाबतीमध्ये त्याचं अप्रायझल होतच असतं. आणि गोपनीय अहवाल लिहिताना वरचा जो अधिकारी असतो किंवा त्याच्यावरचा अधिकारी असतो तो हा त्याच्या कामकाजाचं मूल्यन करतच असतो, मोजमाप करत असतो चांगलं केलं की नाही, आणि लेखी स्वरूपामध्ये असतं. आणि त्यांनी कसं काम केलेलं आहे, काही जर चुका असतील तर हा आता अलीकडे गोपनीय अहवालाची प्रत, त्याचा जो काही निर्णय आहे तो कळवला जातो लगेचच्या लगेच. त्यामुळं हे अप्रायझल चालूच असतं. त्यामुळं पगारवाढ रोखणं हा काही त्याच्यामधला ठीक आहे. आपण एक वेगळाच प्रश्न आता मी वाघांना मला तेच म्हणायचं वेगळा प्रश्न फ्रेम करतो की जर का मुळात एक्झिस्टिंग अप्रेझल सिस्टीम आहे तर मग आता माझा वेगळा प्रश्न आहे, मग तुम्ही आता वेगळी सिस्टीम का आणताय परत? एक्झिस्टिंग आहे, काही नाहीये. इकडे गुन्हेगार आहे पण त्याला शिक्षा द्यायची नाही हे का? तुम्ही अप्रेझल करता, आम्हाला पण हे माहितीये गोपनीय अहवाल असतात आणि सर्वांचे असतात, अगदी चपरासी पासून सर्वांचे असतात. पण हा चपरासी किंवा हा शिपाई किंवा हा येतच नाही, 365 दिवस दारू पिऊन पडलेला असतो, कामं करत नाही, असा गोपनीय अहवाल आहे आणि त्याच्यावर त्याचा वरिष्ठ काही काम करू शकत नाही कारण नियमानुसार त्याला सुद्धा ते 3% द्यावी लागते. म्हणजे गुन्हेगार आहे हे सिद्ध होत आहे. वरची लोक ठरवतात, खालची लोक ठरवतात, तर या गुन्हेगाराला शिक्षा द्यायची नाही. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे पॅरिटी बद्दल बोलतो आपण, 1 रँक 1 पेन्शनच्या गोष्टी करतो, मग समान काम आणि समान वेतन का नको? म्हणजे एखाद्या छोट्याशा कंपनीमध्ये काम करणारा जो लिपिक असतो तो 8,000 रुपयावर काम करतो आणि सरकारी आस्थापनामध्ये काम करणारा जो असतो त्याला 80,000 रुपये किंवा 18,000 रुपये पगार का? याला एकही दिवस सुट्टी नाही आणि त्याला वर्षातनं जवळजवळ 60 ते 70 दिवस सुट्टी का? तर त्याच्या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अडचणीत मला काही अडचण एक्झॅक्टली होऊ देत ना. आता दुसरी गोष्ट अशी की दरवर्षी तुम्हाला टीए पाहिजे, डीए पाहिजे, पण 10 वर्षापूर्वी 10 रुपये किलो कांदे असलेल्या शेतकऱ्याला तुम्ही आज 15 रुपये द्यायला का नाही तयार? तुम्हाला जर पेन्शन पाहिजे तर शेतकऱ्याला का नाही पेन्शन? म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करून फक्त ऑर्गनाइज लोकांचे लढे तयार करायचे आणि ऑर्गनाइज लोकांच्या लढ्यांमधून आपलं नेतृत्व सिद्ध करायचं. 140 कोटी लोकांचं कोण बोलणार आहे? आम्ही बोलतो आहोत सर्वसामान्य जनतेसाठी.
आम्ही बोलतो आहोत शेतकऱ्यांसाठी, आम्ही बोलतो आहोत असंघटित लोकांसाठी, आणि ज्या असंघटित लोकांना या नोकरशाहीने चांगले फायदे मिळवून दिले पाहिजे, चांगल्या सर्व्हिसेस बरं, दिल्या बरं, पाहिजे. बरं. आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ठीक आहे. विरोधात नाही आहोत. अभ्यंकरजी. आता काय चर्चा आपली कुठून कुठे चालली आहे, संपूर्ण घोळ झालेला आहे. आपण मुख्य मुद्द्यावरती चर्चा करूया. आता ते असंघटित क्षेत्रापर्यंत पोहोचले. सरकारी क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स बद्दल एक शब्द बोलताय का तुम्ही? सरकारी क्षेत्रामध्ये सरकार स्वतः कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमते की जिथे मिनिमम वेज पण त्यांना देत नाही, की जे सरकारी वेतन आहे. हे कदाचित वाघांना ऐकून माहिती असेल, पण ठीक आहे, शक्य झालं तर त्याच्याबद्दलही बोला. आता पुढचा मुद्दा असा आहे की अॅन्युअल, कुलते काय सांगतायत की अॅन्युअल इन्क्रीमेंट आणि बढती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अॅन्युअल इन्क्रीमेंट का दिलं जातं याची काही प्रिन्सिपल्स वेगळी आहेत, आणि बढती का दिली जाते याची प्रिन्सिपल्स वेगळी आहेत. सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा जर एखाद्याने गैरकाम केलं तर त्याची चौकशी होऊन त्याची इन्क्रीमेंट थांबवण्याची शिक्षा दिली जाते, अशी प्रोव्हिजन आहे. त्यांचं म्हणणं आहे ते हे आहे, आणि त्या बाबतीत त्या मुद्द्यावरती मला मान्य आहे की अॅन्युअल इन्क्रीमेंट ही जर ऑटोमॅटिक तुम्ही ठेवली नाहीत आणि जर त्याच्यासाठी एक वेगळी सिस्टीम केली तर एवढी ब्युरोक्रॅटिक सिस्टीम होईल की त्याच्यामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये काम करता येणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, आणि ज्याच्याबद्दल त्यांचंही दुमत आहे असं दिसत नाही मला, की बढती देताना किंवा एखादा ऍडिशनल जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी एखादं पोस्ट देता, वडचीप जागा देता, त्यावेळेला त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जावा. ती दिलं जाऊ नये ऑटोमॅटिक केवळ 10 वर्ष सर्व्हिस झाली म्हणून त्याला वरचं काहीतरी दिलं असं दिलं जाऊ नये. हे पूर्वी होतं, आता कदाचित अजून त्याच्या, म्हणून मी मगाशी सांगितलं की तत्वाला विरोध असू शकत नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर काय ते पाहिलं पाहिजे. अॅन्युअल इन्क्रीमेंट सारख्या एका अत्यंत छोट्याशा इन्क्रीमेंटला ते लावणं, याच्यासारखी भयानक ब्युरोक्रॅटिक सिस्टीम कुठची होणार नाही. इम्प्रॅक्टिकल होईल ती गोष्ट. पण अभ्यंकरजी, मला तुमची भीती काय आहे? सरकारी व्यवस्थेवर म्हणजे जो राग आहे, अभ्यंकरजी, भीती काय आहे यातली? समजा अगदी छोट्यातल्या छोट्या युनिटला जर का निकष लावला तर काय होईल याची भीती आहे? भीती एवढी अशी आहे की बघा, सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रामध्ये फरक असा आहे की खाजगी क्षेत्र हे खाजगी मालमत्तेप्रमाणे चालवतं, तर खाजगी मालमत्तेचा अधिकाराचं ते एक एक्सटेन्शन आहे. सरकारी जे आहे त्याच्यामध्ये माणसं सतत बदलत असतात, सिस्टीम बदलत असते, आणि सिस्टीमची स्टॅबिलिटी ही सगळ्यात महत्वाची असते, कारण ते सरकार असतं. त्यांनी सगळ्यांना समान वागवावं अशा प्रकारच्या एका तत्वावरती ते आधारलेलं असतं. खाजगी क्षेत्र त्याच्यावरती चालत नाही. खाजगी क्षेत्र माझी मालमत्ता आहे, माझा पैसा आहे, मी काही करू शकतो या तत्वावरती चालतं. आणि तिथं सुद्धा तुम्ही म्हणता तसं चालत नाही. तिथल्या मॅनेजमेंट मध्ये कशा प्रकारे पगारवाढ घेतली जाते ही वेगळी गोष्ट आहे, पण तो आता चर्चेचा विषय. खाजगी क्षेत्राचं तुम्ही एवढं गुणगौरव करू नका, त्याच्यामध्ये फार मोठ्या वाईट गोष्टी आहेत, पण तो आपला चर्चेचा आता विषय नाही, सोडून देऊ आपण तो. किंवा सरकारी क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची युनिफॉर्मिटी ऑफ अप्रोच आणि एक एव्हर लास्टिंग अशा प्रकारचा जो एक अप्रोच आवश्यक असतो, तो लक्षात घेता प्रत्येक अॅन्युअल इन्क्रीमेंटला जर तुम्ही हे तत्व लावायचं ठरवलं तर ते अव्यवहार्य होईल, असा माझा मुद्दा आहे. अभ्यंकरजी, इकडे एक मुद्दा, मी कुलथे सरांकडे येण्यापूर्वी, हे खरं आहे की खाजगी संस्थांच्या प्रेरणा वेगळ्या आहेत आणि त्या खाजगी मालमत्तेचे एक्सटेन्शन हे अतिशय सिस्टमॅटिकच तुम्ही आर्ग्युमेंट मानलेला आहे. सरकारी कर्मचारी आणि सरकारी यंत्रणा, ही यंत्रणा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे का त्यांच्या कित्येक पट असणाऱ्या समाजासाठी असेल? तर त्या समाजाच्या पैशातून चालणारी व्यवस्था की जी खाजगी क्षेत्रापेक्षा जास्त सिक्युअर व्यवस्था आहे, जास्त सिक्युअर जॉब, जास्त रिस्ट्रिक्टेड वेळा, बाकीच्या प्रकारच्या इतर सोशल बेनिफिट्स, अशा असणाऱ्या व्यवस्थेच्या लोकांचा या लोकांप्रतीचं काहीच उत्तरदायित्व नसावं एवढी सिक्युरिटी भोगल्यानंतर? मी एक्झॅक्टली मगाशी तेच म्हणालो. नाही, मी एक्झॅक्टली मगाशी ते म्हणालो, आणि तुम्ही म्हणण्याच्या आधी मी स्वतःहून सांगितलं की विवेक केलनकरांनी जो मुद्दा मांडलेला होता त्यातल्या प्रिन्सिपलला माझा पाठिंबा आहे, आणि फक्त काही योग्य त्याचे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवून ते एलिमेंट आणलं पाहिजे. पीपल्स फीडबॅक हा महत्वाचा आहे, हा मानला पाहिजे. केवळ वरच्या ब्युरोक्रेसीचा फीडबॅक महत्वाचा मानला जाऊ नये. हा विश्वासाचा प्रश्न आहे, अप्रोचचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी पुण्याला बाकीच्या दोघांकडे जाण्यापूर्वी कुलथेंना बहुधा काहीतरी बोलायचं. कुलथे सर, सरकारी कर्मचारी हा जनतेचा सेवक आहे आणि तो पगार घेतो तो जनतेच्या पैशातूनच घेतो. त्यामुळे जनतेची कामं करताना त्यांनी इफिशियन्सी दाखवली पाहिजे. जे कर्मचारी दाखवत नसतील त्यांना काही शिक्षेची तरतूद असली पाहिजे. आणि अभ्यंकरांनी बरोबर सांगितलं. निश्चितपणे जो कर्मचारी चांगलं काम करत नाहीत त्याच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होत असते. त्या इन्क्वायरी जर त्याचा मोठा गुन्हा असेल त्याचं इन्क्रीमेंट सुद्धा थांबवलं जातं, आणि ती पद्धत आहे.
हे सर्व पद्धत केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये आहे, ती राबवली जाते आणि ती राबवली गेली पाहिजे. बरं. कारण ते कार्यसंस्कृती अभियानाचा एक भाग आहे हां. आणि काम केलंच पाहिजे. काम नाही केलं तरी देत राहा अशा म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत. राज्यातील संघटना सुद्धा नाही आहेत. परंतु उगीच हे काम करत नाहीत आणि दर इन्क्रिमेंटला दर वर्षाला अडवायचं त्यांना, अशा प्रकारे नाही, नकारात्मक मला विचार कुलते करू सर, नये. मी मान्य करतो काही अगदी टेक्निकल गोष्टी मला नसतील माहीत, पण मी एक लोकांमधली उदाहरणं सांगतो. आपले नवी मुंबईचे मुंडे असतील, आणखी कोण आपले बाकीचे होऊन गेलेले आयुक्त असतील, आणि काही आयुक्तांची तर नावं 20-20 वर्षापूर्वीच्या आयुक्तांची नावं आजही ठाणे डोंबिवलीकर काढतात. तुम्हाला तर त्याची कल्पना आहे. असे विशिष्ट अधिकारी लक्षात राहतात, काही अधिकारी लक्षात राहत नाहीत. म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये काही ना काहीतरी तरी फरक असेल. एक उत्कृष्ट असेल आणि एक सर्वोत्कृष्ट असेल. मग त्यांच्यामधला डिफरन्स करून त्यांच्या त्या दृष्टीने प्रमोशन्स, पगार याच्यामध्ये डिफरन्सेस करायचेत की नाही? चांगला मुद्दा आहे. जे खूप चांगलं काम करतात ना त्यांना लवकर प्रमोशन दिलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी नियुक्त्या गेल्या पाहिजेत. हां. तुकाराम मुंडेंचंच तुम्ही नाव घेतलेलं आहे. एक उदाहरण, अशी मी अनेक उदाहरणं आहेत. बेडाम पण आहेत, खूप उदाहरणं आहेत अशी. खूप आहेत. हो. चांगलं काम करणाऱ्याला मग जर प्रशंसा का केली तुम्हाला पाहिजे. निकष मान्य आहेत, मग ही त्याचीच तर सुरुवात आहे. मग सुरुवात कशी करावी, ह्या अशा प्रकारची सुरुवात करणं अयोग्य राहील. बरं. त्याला रेजिस्टन्स राहील. बरं. दर वर्षाचं काम केल्यानंतर एक मर्यादित त्याची पगारवाढ केली जाते. बरं. त्याला विरोध करणं म्हणजे ही काही पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणता येणार नाही. बरं, उडगीजी तुम्ही तुमचं बोलाच, फक्त त्याला एक प्रश्न आधीच मी तुम्हाला विचारून ठेवतो. एक तर याच्यात हा जो निकष आहे की त्या विशिष्ट प्रकारचा तुम्हाला रिमार्क न मिळाल्याशिवाय तुम्हाला हे मिळणार नाही, हे असेच रिमार्क मिळणार आहेत आणि अन्याय होणार आहेत, हे गृहीत धरून सगळी आपण मंडळी, काही म्हणजे तुम्ही आहात, कुलथे सर समजा तुम्ही आहात, किंवा वेलणकर, अभ्यंकर, तुम्ही गृहीतच धरलेत की असेच रिमार्क मिळणार आहेत? इतकी आपली सिस्टीम वाईट आहे, याची एक प्रकारे घेतलेली दखलच आहे का तुमच्याकडून? हा, सिस्टम मध्ये खूप सुधारणा होण्याची गरज आहे. हां. आणि पे कमिशन फार काय आदर्श सुधारणा करते अशातला काय म्हणण्यासारखी परिस्थिती नाही आहे. इथे बदली ह्याच्यासाठी जे निकष आहेत, प्रमोशनसाठी जे निकष आहेत, ते तुम्ही इन्क्रिमेंटसाठी लावणं हे मुळातच चूक आहे. याचं कारण इन्क्रिमेंट इज अ पार्ट ऑफ वेज रिव्हिजन, डीए इज अ पार्ट ऑफ वेज रिव्हिजन. आणि हे 10 वर्षामध्ये जेव्हा तुमचं बेसिक वाढतं, त्या बेसिकशी निगडीत असलेला HRA, DA आणि इन्क्रिमेंट हे घटक असतात. आता त्याच्यामध्ये प्रमोशनसाठी चांगलं काम आणि अप्रेझल हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि मगाशी तुम्ही जी नावं घेतलीत, जे मोठे चांगले अधिकारी आहेत, अगदी क्लेरिकल पासून वरपर्यंत क्लेरिकल पासून गेलेले, वरपर्यंत, आणि त्यांचं काम हे प्रमोशनमधून प्रतिबिंबित होतं. आणि एरवी सुद्धा ऑन अन ॲव्हरेज जे काम करणारे असतात, दे आर बिंग एश्युअर्ड ऑफ देअर प्रॉपर वर्क बाय अन इन्क्रिमेंट आणि वेज रिव्हिजन. त्यामुळे वेज रिव्हिजनचं स्ट्रक्चर आणि प्रमोशनसाठी लागणारे निकष याची आपण गल्लत करू नये. का नाही करायची? हे दोन्ही कामाशी संबंधित नाही, नाहीत का? माझं काय म्हणणं, एकदा तुम्ही हे डिस्क्रिमिनेशनची पाचर मारून ठेवलीत ना, की मग तुम्ही विभागणी करता, ही इज अ गुड मॅन, ही इज अ बॅड मॅन. खरं तर बॅडमॅन हा परमनंटली बॅड नसतो, तो कामामध्ये काही ठिकाणी कमी पडत असतो. त्याला ट्रेनिंग मधून त्याची सुधारणा करायची असते. म्हणून ट्रेनिंग सिस्टम ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेत आज कमी कुठे असेल ना, तर ट्रेनिंग सिस्टम आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट जे आहे ना सरकारचं, ऑफिसचं, ते अतिशय शॅबी आहे. खाजगी मधलं जे काही वातावरण आहे ते सरकारी कचेऱ्यांमध्ये नाही. हे बदलण्यासाठी सरकारने किती खर्च केला ऑफिसेसवरती, किती सरकारी ऑफिसेस चांगल्या अवस्थेत आहेत, किती सरकारी ऑफिसेस एसी आहेत, किती सरकारी ऑफिस होती सरकार मेंटेनन्ससाठी चांगला खर्च याचा करते. विचार समजा उडगी हे त्या डिपार्टमेंटचे प्रमुख असतील, तर केवळ उडगी त्याच्या रिमार्क पा- देताना उडगी हे त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत, एक असं डिपार्टमेंट की जे अतिशय शॅबी ऑफिसमध्ये आहे, तर मग उडगीना माहिती आहे ना माझे कर्मचारी किती वाईट अवस्थेत काम करतात, मग ते नाही रिमार्क देणार तसे. प्रश्न असा आहे, ओव्हरऑल सरकारचं गव्हर्नन्स जे आहे ना ते इतकं पुअर आहे आधीपासून ते आतापर्यंत. त्या ह्याच्यामध्ये त्यांचा खर्च, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपेंडिचर कुठे खर्च होतो हे काढा तुम्ही, हल्ला त्याच्यावरती करा. आणि मग ज्या ऑफिसच्या एस्टॅब्लिशमेंटवरती खर्च करायला पाहिजे ते होत नाहीये. त्यामुळे तिसऱ्या माणसाला असं वाटतं अरे सरकारी कर्मचाऱ्याचं ऑफिस काय बघा, खाजगी ऑफिस बघा, आणि मग तिथून कंपॅरिझन सुरू होतं. आणि मग सरकारी कर्मचारी काम करत नाही. अहो त्या ठिकाणी त्याचं एन्व्हायरमेंट काय इथपासून बघा ना तुम्ही, हा एक भाग. आणि मग शेवटी तुम्ही त्याच्यावरती गदा आणता त्याच्या इन्क्रिमेंटवरती, त्याच्या काय म्हणतात त्याला ओव्हरऑल परफॉर्मन्सवरती. माझं म्हणणं, सगळे लोक काम करणारे असतात, हजारातून एक माणूस काम करत नसतो, आणि तो काम करत नसेल ना तर त्याला ठोकण्यासाठी स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, डिसिप्लिनरी ॲक्शन आहे.
हे तुम्ही का विसरून ठीक आहे, जाताय? उडगीजी मला- म्हणजे मला खरं तर आता प्रसन्न- आता जर का फोन लाईन ओपन केल्या तर मला- तुमच्या मताशी सहमत होणारे किती लोकांचे फोन येतील याची मला शंका आहे, पण वेळ नाहीये, त्यामुळे मी शेवटची एका कमेंट मिनिटात- देतो मी वाघांची. म्हणतो की आपल्या घरामध्ये मोलकरीण काम करते, ती जर काम करत नसेल तर तिला काढतात, इन्क्रीमेंटचा जर सोडा. तुमचा जो खाजगी ड्रायव्हर असतो त्याने जर दोनदा जर गाडी कुठे ठोकली तर फेकून देता त्याला तुम्ही ठेवत नाहीये. तुमच्या घरामध्ये सिक्युरिटीचा जो गार्ड असतो रात्री झोपताना मिळाल त्याला काढून टाकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या इनसिक्युरिटीज आहेत त्याच्या 1000 पटीने जर सिक्युरिटी असेल, या सिक्युअर्ड वातावरणामध्ये जर माणूस इनएफिशियंटली काम करतो आणि त्याला मग ट्रेनिंग पाहिजे, त्याला ॲम्बियन्स पाहिजे, त्याला हे पाहिजे, त्याच्याहून अतिशय वाईट अवस्थेमध्ये शेतकरी काम करतो, त्याच्या सोशल सिक्युरिटीचा कधी आपण विचार केलाय का? आपल्याला जो पगार मिळतो, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, त्याच्या किती टक्के पगार त्याच धर्तीचं काम करणाऱ्या सर्वसामान्यांना मिळतो ह्याचा विचार केलाय का? भारत हा विकसनशील देश आहे. याच्यामधले असलेले जे रिसोर्सेस आहेत ते जर आपल्याला समप्रमाणामध्ये वाटायचे असतील तर आपण घेणाऱ्या स्टेप्स तर दूरच, पण सध्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांनी विषयावर जास्तीत चर्चा जास्त एफिशियंटली काम करून आपल्या सर्व्हिसेस, चांगल्या सर्व्हिसेस जर लोकांना दिल्या तर मला वाटतं या देशातले निम्मे प्रश्न कमी होतील. फक्त वाघजी, आता एक मुद्दा मला थोडा वेगळ्या प्रकारे विचारायचा आहे. आतापर्यंत काही बाजू, कारण बाकीचे सगळेच वेगळ्या होते त्यामुळे एक वेगळा सूर होता. तुम्ही एक प्रकारे सरकारी खासगीकरणाचे सरळ सरळ आता राजमार्ग करणार आहात की काय? म्हणजे आता याच्या पुढची स्टेज म्हणजे तुमची नोकरीच परमनंट राहणार नाही, की जो सगळ्यात मोठा म्हणजे सरकारी नोकरी आणि खासगी नोकरीतला एकमेव डिमार्केशन काय तर ती परमनंट असते. तुम्ही परमनन्सीच काढून टाकाल म्हणजे? बघा, असं म्हणतात की जेव्हा राजा व्यापारी त्यावेळी प्रजा भिकारी. मला असं म्हणायचं आहे की सरकारी काही गोष्टी असतात त्या सरकारकडेच राहिल्या पाहिजे. डिफेन्स सरकारकडेच राहिलं पाहिजे, महसूल सरकारकडेच राहिलं पाहिजे, पण इतर कित्येक अशी डिपार्टमेंट्स आहेत ज्याच्या रेव्हेन्यूचा आणि कर्मचाऱ्यांचा काही नाही. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, HPCL, BPCL, त्यावेळी नव्हत्या रिफायनरी, पण आता SRची रिफायनरी आली आहे, बिना रिफायनरी आलेली आहे, रिलायन्सची रिफायनरी आलेली आहे. तुम्ही आजही HPCL, BPCL, IOCL चालू करत बसलेला आहात. तुमच्याकडे आता याहून मोठमोठ्या खासगी आणताच कशाला? नाही, प्रश्न असा आहे की काही एका ठराविक फॉर्च्युनेट लोकांना सरकारी नोकरी मिळाल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी तिकडे बसायचं आणि 60व्या वर्षापर्यंत रिटायर्ड होईपर्यंत एक चांगलं लाईफ जगायचं. अशी जी 10% फॉर्च्युनेट लोक आहेत त्यांच्यासाठी 90% अनफॉर्च्युनेट लोकांनी आपलं रक्त आणि घाम का गाळायचा हा प्रश्न. वाघ, पण तुम्ही स्वतः सुद्धा सरकारी बँकेत काम केलंय. मी नाही, चुकत कधीच नसेन नाही, तर. कधीच नाही. नेव्हर इन लाईफ आय विल नेव्हर डू दॅट. ठीक आहे, कार्यक्रमाच्या शेवटी वेळ संपत आलेला आहे. मला कल्पना आहे दोघांकडचे भावना तीव्र आहेत, कारण प्रत्येकाचे स्वतःचे त्या दृष्टीचे अनुभव आहेत. पण अप्रेझलच्या बाबतीत किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या इव्हॅल्युएशनच्या बाबतीत, सुट्ट्यांच्या बाबतीत बोलताना सर्वसामान्यांचं मत वेगळं असतं. हा मागच्या वेळी 7व्या वेतन आयोगाच्या वेळेच्या चर्चेच्या वेळी सुद्धा समोर आलेला मुद्दा होता आणि आता अप्रेझलच्या वेळी सुद्धा येतोय. मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येचं म्हणणं असं आहे, आम्ही ज्या परिस्थितीतून जातो आणि आम्ही ज्या कसोट्यांना उतरतो तेच कसोट्या तुम्हालाही लावल्या गेल्या पाहिजेत. बरं, मुळातलं तुमचं कवच तर तुमचं ब्रेक होणार नाहीये, परमनंट नोकरी तर आहेच. आता याच्यामध्ये जरा काही गोष्टींच्या तुम्हाला बदलत्या काळानुसार जर का फेस कराव्या लागतील तर त्याला तुमचा विरोध का? पण त्याच वेळी कुलथे असतील, अभ्यंकर असतील किंवा बाकीचे आपले मंडळी असतील, यांनी आपल्याला मूळ मुद्दा, उडगी सरांसारख्या लोकांनी आपल्याला मुद्दे मांडले तेही लक्षात घेतले पाहिजेत की अशा प्रकारचं शस्त्र हे वरिष्ठांच्या हातामध्ये इतरांना डागण्या देण्यासाठीचं साधन बनेल का, तेही होतो देता कामा नये. आणि म्हणून मग आपल्याला कुंभार आणि बाकीच्यांचे मुद्दे पडतात की त्यावेळी लोकांचा फीडबॅकही तिथे आला पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण विचारूयात, त्यांना आपण प्रश्न विचारला होता की तुम्ही मत व्यक्त करा, अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय योग्य आहे का? आपण बघूयात काय म्हणतोय आपला पौल. म्हणजे अर्थातच तुम्ही काय म्हटलेले ते स्क्रीनवरती बघू शकता. 88% लोकांना हा मुद्दा पटलेला आहे. बहुतांश लोक बहुधा इतर क्षेत्रातून आलेले असतील ज्यांनी हा मुद्दा दिलेला आहे, पण तरी सुद्धा ज्यांनी हा असा मत दिलेला आहे त्यांना कार्यक्रमाच्या शेवटी हेही लक्षात आलं असेल की ही तरतूद किती अगेन्स्ट सुद्धा जाऊ शकते. ते कर्मचारी काय आपले शत्रू नाही आहेत, वर्षानुवर्ष आपल्याला सर्व केलेले आपलेच बंधू भाऊ आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा काळजी वाहिली गेली पाहिजे, कारण हे लोककल्याणकारी राज्य आहे, तोच याचा पाया आहे. सगळ्यांचे आभार. कुलथे सर, उडगी सर, अभ्यंकर, अवधूत वाघ, कुमार आणि वेलणकर, आपल्या सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे आपण थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.